जिजाऊंना विनम्र अभिवादन करतो आणि या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आपण पनवेल महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रभाग 8, प्रभाग 9 आणि प्रभाग 10 आणि या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळूशेठ, आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं असे सन्माननीय माजी आमदार माने साहेब, सन्माननीय भावनाताई घाणेकर, सन्माननीय मानसीताई, सन्माननीय संदीपजी पाटील, शिरीषजी घरत, मोहनजी गुंड आणि शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब गट, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी पार्टी यांचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्या प्रचारासाठी आपण उपस्थित आहात असे सर्व उमेदवार, समोर बसलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, तसं पाहता या ठिकाणी एक प्रतिज्ञापत्र आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि या प्रतिज्ञापत्रामध्ये या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी जिंकल्यानंतर पहिल्या सभेमध्ये ठराव करण्याचे हे प्रमाणपत्र आहे। आपल्याकडे दुहेरी टॅक्सच्या माध्यमातून मालमत्ता कर वाढवलेला आहे आणि तो मालमत्ता कर आपल्याला कॅन्सल करायचा आहे, याकरता हे प्रतिज्ञापत्र आपल्या समोर ठेवलेलं आहे। जे काही आपण कर देतो आणि त्या करातून आपल्याला मिळणारी सेवा ही किती चांगल्या प्रतीची आहे की त्या कराच्या माध्यमातून मिळालेला पैसा हा कुठे जातो, तो गोरगरिबांच्या सेवा सुविधांसाठी वापरला जातो की इतर ठिकाणी वापरला जातो, याची विचार करण्याची वेळ आलेली आहे। मगाशी मी चालत येत असताना पाहिलं की एका बाजूचा रस्ता झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा रस्ता तयार करायला यांना वेळ मिळाला नाही की निधी उपलब्ध झाला नाही। आज आपण या भागाकडे तिसरी मुंबई म्हणून पाहण्याचा विचार करतोय आणि या तिसऱ्या मुंबईमध्ये जी गोरगरीब जनता राहते, बरीचशी जनता सांगोला, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ म्हणजे सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातली जनता या ठिकाणी पोटाची खळगी भरण्यासाठी आलेली आहे आणि अशा या तिसऱ्या मुंबईमध्ये गोरगरिबांना मालमत्ता कराच्या माध्यमातून डबल टॅक्स घेतला जातोय आणि त्यानंतर जर रस्त्यावरती चालत असताना धुळीला सामोरे जावं लागत असेल, मानसीताईंनी सांगितलं त्याच पद्धतीनं अनेक सोसायटीमध्ये सकाळ संध्याकाळ जर पिण्याच्या पाण्याचे टँकर आणावे लागत असतील, काही ठिकाणी ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही, गटारी व्यवस्थित नाहीत आणि गोरगरीब मुला मुलींच्या शिक्षणाची सोय या भागामध्ये चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देऊ शकत नसतील, चांगल्या प्रतीचं आरोग्य देऊ शकत नसतील, तर यांनी मागच्या काळामध्ये सत्ता असताना काय केलं याची विचार करण्याची आज आपल्या समोर वेळ आलेली आहे। या ठिकाणी या भागामध्ये आमच्या तालुक्यातली बरीचशी मंडळी या ठिकाणी राहतात। काही दिवसापूर्वी तालुक्यातले एक ज्येष्ठ नेते
या ठिकाणी येऊन बरळून गेलेले आहेत. पक्षावरती, शेतकरी कामगार पक्षावरती त्यांनी टीका केली आणि खालच्या लेवलला जाऊन टीका केली. आज सांगोलकर वासियांना, ज्या सांगोलकर वासियांनी मला मतदान देऊन 25,000 मताधिक्याने मला निवडून दिलं, आज त्या सांगोलकरांचा कुठेतरी अवमान झालेला मला वाटतं. कोणते तरी पाटील येऊन गेले आणि टीका केली. हा शेतकरी कामगार पक्ष या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, वंचित घटकांचा प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष आहे. भांडवलशाहीला हद्दपार करून शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी प्रस्थापित करणारा हा पक्ष आहे. आणि ज्या पाटलांनी या ठिकाणी शेका पक्षावरती टीका केली, त्यांनी मला समजलं की ते सांगतात तरुणपणातले पुस्तक वाचलेले आहेत. शेतकरी कामगार पक्षाचा सुवर्ण काळ लिहिलेली काही पुस्तक आहेत, आपल्याला आम्ही ती भेट देऊ, तुम्ही वाचा. तुमच्या कुटुंबातल्या आई वडिलांनी, चुलत्या चुलत्यांनी सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचं प्रतिनिधित्व केलंय, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. आणि महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातल्या प्रत्येक चळवळीत शेतकरी कामगार पक्षाने हिरिरीने भाग घेऊन गोरगरीब घटकांचं प्रतिनिधित्व केलंय. मला बाळूशेठ, खर तर सांगोल्यामध्ये ही संस्कृती नाही कुणावरती टीका टिप्पणी करायची, पण स्वतःला जर कोण वाघ वगैरे समजत असाल तर आपलं शेपूट कुठं आहे अगोदर त्याची विचारणा करा. आणि शेपूट नसलेल्या वाघाने इथं येऊन डरकाळ्या फोडायचं काय काम नाही असं मला वाटतं. विशेष करून मी सांगोलकरांना माझी विनंती आहे की सांगोला तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी आहे. स्वर्गीय आबासाहेबांना तुमच्यासारख्या कष्टकऱ्यांच्या सहकार्यामुळे विधानसभेमध्ये देशातला एकमेव नेता होऊन गेला स्वर्गीय आबासाहेब. त्यांना 11 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आज या ठिकाणी सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी संघर्ष करतायत. आणि शेका पक्षाचा एक इतिहास आहे की गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी वर्गासाठी झटणारा हा पक्ष आहे. आणि त्याचसोबत महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष या ठिकाणी एकत्रित येऊन निवडणुका लढतायत. या ठिकाणी शिट्टी हे चिन्ह आहे, तुतारी हे चिन्ह आहे, मशाल हे चिन्ह आहे, पंजा आहे आणि त्यासोबत झाडू आहे. या सर्व चिन्हासमोर 15 तारखेला बटन दाबून मोठ्या भरघोस असं मतदान रूपी आशीर्वाद देऊन या पनवेल महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायचा आहे, एवढी कळकळीची विनंती तुम्हा सर्वांना करतो. आणि जाता जाता एक शेर बोलून जातो, हमारे अस्तित्व पर सवाल उठाने वालों, हमारे अस्तित्व पर सवाल उठाने वालों, इतिहास गवाह है, हमें मिटाने नहीं, लड़ने के लिए हम पैदा हुए हैं, लड़ने के लिए हम पैदा हुए. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आहे. ते चांगल्या पद्धतीनं या भागामध्ये पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी विचाराचे सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी तो विचार रुजवण्यासाठी कष्ट घेतलेला आहे. आताच बाळूशेठनी सांगितलं की दिबा पाटीलांनी सुद्धा या भागामध्ये आणि या भागाचा विकास होण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम केलेलं आहे. आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये जी कोण गोरगरीब जनता राहते त्यांच्या ज्या काही
मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा अजून पूर्ण झालेल्या नाहीत आणि आपण या भागाकडे कुठेतरी तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जातो आहे आणि त्या भागातल्या गोरगरीब जनतेला पाणी आरोग्य असेल शिक्षण असेल याच्यापासून वंचित ठेवलं जात असेल तर निश्चितपणे पनवेल महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा झेंडा फडकायला म्हणजे 15-16 तारीख उजळणार. तिथं शहाजी बापू इथं आले होते, सांगूला सांगतायत की भाजपला मतदान करू नका, इथं सांगतायत भाजपला मतदान करा. कसं बघताय भूमिकेकडे? ते बापूंना स्टार प्रचारक केलं होतं आणि बापूंनी एक सभा इथं घेतली आणि ज्यावेळेस चुकीचं काहीतरी बोललं जातं आहे असं त्यांच्या नेते मंडळींना जाणवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं आता तुम्ही आपापला तालुका बघा, इकडं प्रचार करण्याची आपली आवश्यकता नाही. त्याच्यानंतर मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या सभेमध्ये बापू भाषण करताना दिसले असतील. याच्यावर जनतेलाही कळतंय आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनाही कळते की काय घडतंय आणि काय घडलं पाहिजे. पण या भागामध्ये सांगोला तालुक्यातला स्वाभिमानी वर्ग राहतोय आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं त्या स्वाभिमानी वर्गाने माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवून 25,000 मताचं मताधिक्य देऊन मला निवडून दिलं आहे आणि त्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला निवडून दिलं जात असताना त्या पक्षाचा कुठेतरी अवमान केला जातो. हा अवमान सांगोलकरांचा सुद्धा आहे आणि या भागातला सांगोलकर मतदार माता भगिनी निश्चितपणे त्यांना धडा शिकवण्याशिवाय राहणार. शेकापही सांगोल्याची पनवेलची अस्मिता आहे, मात्र इथले काही शेकापचे निष्ठावंत तुमचे कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीमध्ये भाजपनं गळाला लावली. कसं बघताय या सगळ्याकडे बिनविरोध झालेत काय झालं? मगाशी भाषणामध्ये बडूशेट्टी सांगितलं की हा भाग विशेष करून कळंबोली कामोठा या भागामध्ये गोरगरीब जनता राहते आणि हा भाग हा निष्ठावंतांचा भाग म्हणून समजला जातो. तर येणाऱ्या 15 तारखेला भरपूर असं मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पडेल आणि 16 तारखेला गुलाला दिसेल. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.